नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे नार्को टेस्टसाठी आता शिवांगीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि इथे नार्को टेस्ट करण्यासाठी सगळी तयारीसुद्धा करण्यात आलेली असते। प्रेक्षकांनो, इथे आता शिवांगी आल्यानंतर ती नार्को टेस्टची तयारी केलेली बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो। शिवांगी म्हणत असते, अबोली अगं हे सगळं काय आहे? ते बोली म्हणते, शिवांगी तू काळजी करू नको, तू इथे बस, हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच आहे, तू काळजी करू नको, इथे शांतपणे बस। तेव्हा इथे अबोली म्हणते की सर मी आलेच हां। आणि अबोली कामानिमित्त बाहेर जातच असते। तेवढ्यातच इथे आता संजीवनी साठे आलेली असते। संजीवनी साठे आल्यानंतर अबोली म्हणत असते की मॅडम बरं झालं तुम्ही इथे आलात, मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं पटत नाही आहे, तुम्हाला असं वाटतंय की इथे विनाकारण वेळ घालवला जातोय, पण हे बघा माझ्यावरती विश्वास ठेवा, हे सगळं आपण कायद्याने करतोय। तेव्हा संजीवनी साठे म्हणत असते की हे बघा अबोली, जरी मला ही गोष्ट पटत नसली तरीसुद्धा कोर्टामध्ये मी सांगितलंय मला हे सगळं का पटत नाही आहे ते। कोर्टामध्ये तू आणि मी आपण दोघेजण न्यायासाठीच लढतोय। माझं तुझ्याबरोबर काही इथे पर्सनल दुश्मनी नाही आहे, माझं काही तुझ्याबरोबर वैयक्तिक वाद नाही आहे, पण कसं आहे ना, मला हे सगळं वेळेचं वाया जाणं असंच मला वाटतंय। पण जरी मला काही वाटत नसलं तरीसुद्धा कोर्टाला असं वाटतंय की तुझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, मग तथ्य हे असणारच ना, तेव्हा मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवते आणि म्हणूनच मी या ठिकाणी आली। जर तू म्हणतेस त्याच्यामध्ये तथ्य असेल तर आपल्याला काही करून दोघींनासुद्धा न्याय मिळवून द्यायचं आहे, बाकी काही नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोली म्हणत असते की मॅडम तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी आलात त्यासाठी खरंच थँक्यू, मला बाकी काही नको आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर आलेले असतात। डॉक्टर आल्या सगळ्यांना विश करतात। तर इथे आता शिवांगीची नार्को टेस्ट करायची असते, त्यासाठी डॉक्टर विचारत असतात की यांचा BP वगैरे चेक केला आहे का? तेव्हा नर्स म्हणतात की हो BP चेक केलेला आहे आणि BP नॉर्मलसुद्धा आहे। तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे, त्यांना आता टूथ सिरप द्या। तेव्हा इथे टूथ सिरप द्यायला सांगितलेलं असतं आणि ते दिल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शिवांगीला भुरळ आल्यासारखं होतं। तिला अबोली डॉक्टर सगळे आधी ठळकपणे दिसत असतात, नंतर डोळ्यावरती भुरळ आल्यानंतर ते तिला आता दिसेनासे व्हायला लागतात आणि थोड्या वेळानंतर इथे शिवांगीने आपले डोळेसुद्धा बंद केलेले असतात आणि पूर्णपणे डोळे बंद झाल्यानंतर इथे आता नार्को टेस्टसाठी तिला तयार करण्यात येते आणि त्यानंतर तिला इथे प्रश्न विचारण्यात येणार असतात। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बघा आता शिवांगीने डोळे बंद केलेत आणि नार्को टेस्टसाठी तिला तयारसुद्धा करण्यात आले। तेव्हा इथे सगळेजण तिच्याकडे आता आश्चर्याने बघत असतात की आता नार्को टेस्टमध्ये शिवांगी काय बोलते, खरं बोलते की खोटं बोलते, हे सगळ्यांनाच आता जाणून घ्यायचं असतं। तेव्हा इथे नार्को टेस्ट सुरू करायच्या आधी डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, आपण जरी यांची नार्को टेस्ट करतोय तरीसुद्धा याचे जे काही रिपोर्ट्स येतील ते कोर्टामध्ये सादर केल्यानंतर हा शेवटचा पुरावा म्हणून कोर्टामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही। त्यानंतरसुद्धा तुम्हाला खूप काही पुरावे सादर करावे लागणारच आहेत, म्हणजे हा शेवटचा पुरावा, याच्यावरती निकाल दिला जाईल असं काहीही नसतं। तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर आम्हाला माहिती आहे, फक्त आम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत म्हणून ही नार्को टेस्ट करण्यात येते। तेव्हा इथे आता अंकुशसुद्धा तेच म्हणत असतो की शिवांगीने कोर्टामध्ये तिचा गुन्हा कबूल केला आहे, पण तरीसुद्धा अबोली मॅडम यांना असं वाटतंय की ती जे काही बोलले ते सगळं अर्ध सत्य आहे आणि पूर्ण सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्हाला या टेस्टची मदत होणार आहे। त्यामुळे हे टेस्ट करून जे काही रिपोर्ट येणार त्याच्यावरूनच इथे निकाल जाहीर करण्यात येईल, शेवटचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही, याबद्दलची माहिती आम्हालासुद्धा आहे। तेव्हा इथे आम्हाला फक्त एकदा खात्री करून घ्यायची आहे असं अंकुश म्हणतो। तर प्रेक्षकांनो, इकडे बघा, म्हणजे कोर्टामध्ये आता जरी अबोली म्हणालेली असली की नार्को टेस्ट करायची आहे, पण तो पुरावा हा शेवटचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही, कारण त्यांनासुद्धा माहिती आहे ह्या टेस्टमध्ये जर शिवांगी खोटं बोलली तर कधी कधी पेशंट खोटं बोलू शकतो आणि त्यामुळे जर ती गुन्हेगार असेल आणि जर ती म्हणाली की मी गुन्हेगार नाही आहे तर याच्यावरून हे सिद्ध होत नाही की ती गुन्हेगार नाही आहे आणि ती निर्दोष आहे असा याचा अर्थ होत नाही, हेच इथे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं असतं। त्यामुळे इथे आता अबोली, अंकुश सगळेजण तयार असतात। जो काही रिपोर्ट येईल तो कोर्टामध्ये सादर करायचा, मग त्याच्यावरून जो काही निकाल द्यायचा असेल तो जज साहेब देणारच असतात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इकडे आता डॉक्टर शिवांगीला प्रश्न विचारायला सुरुवात करतात तेव्हा दीपशिका आपला मोबाईल काढते
दीपशिका आपला मोबाईल काढते आणि त्याच्यामध्ये आता व्हिडिओ चालू करते आणि डॉक्टर शिवांगीला जे काही प्रश्न विचारत असतात ना, त्या प्रश्नांची उत्तरं शिवांगी आता जी काही देत असते ती सगळी ती आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असते. तर इथे पहिला प्रश्न असतो की तुझं नाव काय आहे शिवांगी? तेव्हा ती म्हणते की माझं नाव आहे शिवांगी. तेव्हा ती विचारते की तुझ्या बहिणीचं नाव काय आहे? तेव्हा ती म्हणते की माझ्या बहिणीचं नाव आहे समृद्धी. तेव्हा इथे ती जे काही बोलत असते तेव्हा बल्ब ग्रीन सिग्नल देत असतो. इथे रेड सिग्नल आणि ग्रीन सिग्नल हे 2 ठेवलेले असतात. जर खरं बोललं तर ग्रीन सिग्नल हा हायलाईट होत असतो आणि जर खोटं बोललं तर रेड सिग्नल हायलाईट होणार असतो. पण तिने नावसुद्धा तिचं बरोबर सांगितलेलं असतं. तिच्या बहिणीचं नाव समृद्धीसुद्धा बरोबर सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर तिच्या गावाचं नाव बीड असं सुद्धा तिने बरोबर सांगितलेलं असतं. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की ठीक आहे शिवांगी, तू मुंबईमध्ये तुझ्या बहिणीला शोधायला आली होतीस का? तेव्हा शिवांगी म्हणते हो, मी माझ्या बहिणीला शोधायला आलेले आहे. तेव्हा डॉक्टर विचारतात तूच वाघ बनून मुलींचे खून केलेस का? तेव्हा इथे शिवांगी आता 2 मिनिटं गप्प बसते. तेव्हा डॉक्टर तिला पुन्हा विचारतात. डॉक्टर म्हणतात की शिवांगी खरं खरं सांग, तू वाघ आहेस का? तुझ्यामध्ये एक दुसरी पर्सनॅलिटी आहे का जी वाघाची आहे? तुला असं वाटतं का तू वाघ आहेस? तेव्हा इथे शिवांगी काही नाही बोलत. ती म्हणते नाही, मी वाघ नाही आहे. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की हे बघ शिवांगी, तुझ्यामध्ये आहे ना एक दुसरी पर्सनॅलिटी आहे, ती वाघाची आहे आणि आता आम्हाला शिवांगीशी नाही तर आम्हाला वाघाजवळ बोलायचं आहे आणि तू आता शांत राहिलीस तरीसुद्धा चालेल. तुझ्यामधला जो वाघ आहे ना त्याच्याशी आम्हाला बोलायचं आहे, गप्पा मारायच्या आहेत. त्यांनीच इथे समृद्धी नावाच्या मुलींना मारलेलं आहे ना, त्यांनी सगळे खून केलेत ना, हे आम्हाला विचारायचं आहे. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे शिवांगी, आता तुझ्यामधला वाघ बोलू दे. त्याने समृद्धींना या मुलींना मारले का? जज साहेबांच्या मुली आणि त्याचबरोबर समृद्धी नावाच्या मुली यांच्याबरोबर तुझं काय वैर आहे असं सुद्धा डॉक्टर तिला विचारायचं काम करतात. तेव्हा इथे शिवांगी म्हणते की नाही, मी त्या मुलींना मारलेलं नाही आहे, मी नाही आहे असं इथे शिवांगी आता हळूहळू म्हणत असते. तर इथे प्रेक्षकांनो, अबोली खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते कारण इथे अबोलीने बघितलेली शिवांगी आणि इथे बोलत असणारी शिवांगी या दोघींमध्ये खूप जास्त फरक असतो. तेव्हा संजीवनी साठे यांच्या जीवात जीव आलेला असतो कारण त्यांना असं म्हणायचं असतं की इथे शिवांगीला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही आहे. ती जे काही बोलते ते सगळं खोटं आहे. ती शिवांगीच आहे आणि तिनेच इथे समृद्धी नावाच्या मुलींचे खून केलेले आहेत, हे सत्य आहे. ती म्हणत असते की मी खून केलेले नाही आहेत, त्याच्यामुळे इथे आता ग्रीन हायलाईट होते. त्याचबरोबर इथे शिवांगी म्हणत असते की मी वाघ नाही आहे, ते सगळं तिथे आता ग्रीनमध्येच हायलाईट होत असतं. त्यामुळे इथे आता पुन्हा एकदा अबोली तोंडावरती पडलेली असते. अबोलीचा चांगुलपणा तिला सगळीकडे नडत असतो. शिवांगीसाठी ती जीवाचं रान करत असते, तिच्यासाठी ती ही केस लढत असते. ती सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की शिवांगी जरी ती मुलगी असली तरीसुद्धा तिच्यामध्ये एक वेगळी पर्सनॅलिटी आहे आणि त्यामुळे ती ते खून करते आणि त्याचं नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. हे जाणून घेण्यासाठी एवढा घाट आता अबोलीने घातलेला असतो. तेव्हा इथे आता हे सिद्ध झालेलं असतं की शिवांगीमध्ये कुठलाही प्रकारचा वाघ नाही आहे आणि तिला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डरसुद्धा नाही आहे. शिवांगी ही सिंगल मुलगी आहे, म्हणजे तिच्यामध्ये दुसरी पर्सनॅलिटी नाही आहे, ती शिवांगीच आहे, हे आता सिद्ध झालेलं असतं. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात, बघितलंस तू अबोली, मी हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते ना, उगाचच एवढा कोर्टाचा वेळ वाया घालवलास की नाही. ती मुलगी खोटं बोलते ही साधी गोष्ट तुला कळत नाही आहे, हे तुला मी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता. इथे आता पोलिसांचं बुजगावणं करून ठेवलंयस तू, कळते का तुला? तेव्हा इथे अबोली एक शब्दसुद्धा बोलत नाही कारण तिला असं वाटत असतं की हे खरं आहे, माझ्यामुळे या लोकांना खरंच त्रास झाला का? तेव्हा इथे अबोली विचारात पडलेली असते. काय बोलावं काय करावं तिला काही कळत नसतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता अबोलीच्या मनामध्ये असंख्य प्रश्न, असंख्य इथे विचार आलेले असतात. त्याचं आता सोल्युशन शोधण्याचा ती प्रयत्न करत असते. शेवटीला इथे आता दीपशिका म्हणत असते, काय अबोली मॅडम, बघितलंत ना, मी सांगितलं होतं ना तुम्हाला ही शिवांगी खोटं बोलते म्हणून, तरीसुद्धा तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवलात आणि इथे पोलिसांचा सुद्धा. काय भेटली का तुम्हाला शिवांगीमध्ये दुसरी कुठली पर्सनॅलिटी? तुम्हीच म्हणालात ना की तिला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे, असं काही नाही आहे, तिला खोटं बोलते ती, कळलं ना तुम्हाला, असं इकडे आता दीपशिकासुद्धा म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता कोर्टाचा दिवस आलेला असतो. इथे आता कोर्टमध्ये शिवांगीला नेण्यात येतं.
तिथे अंकुशसुद्धा असतो आणि दीपशिकासुद्धा असते. शिवांगीला कोर्टामध्ये हजर करत असताना अबोली तिथे धावत पडत येते. अबोलीची वेडी आशा. अबोली म्हणत असते की शिवांगी, तू माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना? तू काही खोटं तर बोलत नाही आहेस ना? कुठला असा मुद्दा जो तू मला सांगितलेलाच नाही आहेस आणि तो खूप जास्त महत्त्वाचा असू शकतो या केससाठी? प्लीज तसं काय असेल तर सांग. तेव्हा शिवांगी म्हणते, नाही अबोली, जे काही सांगायचं होतं मी सगळं सांगितलं आहे गं. मी त्या मुलींना मारलेलं नाही आहे आणि मी वाघसुद्धा नाही आहे. हे मी तुला जे काही सांगितलं आहे ते सगळं खरं आहे असं इकडे आता शिवांगी म्हणत असते. तेव्हा इथे एक माणूस आता काठी घेऊन येतो आणि तो माणूस आल्यानंतर इथे हळूहळू येऊन तो शिवांगीच्या डोक्यामध्ये ती काठी घालणार. तेवढ्यातच अंकुश ती काठी पकडतो आणि म्हणतो, कोण आहेस तू? तेव्हा तो माणूस म्हणत असतो, काय बिघडवलं होतं माझ्या मुलीने तुझं? माझ्या समृद्धीने तुझं काय वाकडं केलं होतं सांग ना? लाज नाही वाटली तुला माझ्या मुलीला मारायला? का तू माझ्या मुलीला मारलंस? असं इकडे ते काका आता म्हणत असतात. तर त्यांच्या समृद्धी नावाच्या मुलीला शिवांगीने मारले असं त्यांना वाटत असतं आणि ही अबोली ॲडव्होकेट ही तिला वाचवण्याचा प्रयत्न करते, पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते असं इकडे आता अबोलीला ते काका म्हणतात. तेव्हा अंकुश म्हणत असतो की यांना घेऊन जा इथून लवकरात लवकर. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, माझंसुद्धा महत्त्वाचं काम आहे, मला एका ठिकाणी जायचं आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, पण अबोली तुला कोर्टात यायला उशीर होईल. तेव्हा अबोली म्हणत असते, सर प्लीज थोडा वेळ, मी कोर्टामध्ये थोडा उशीर आले तरी चालेल, मी त्यांचं बोलणं ऐकून घेईन, पण मला एका ठिकाणी जायचं आहे. आणि अबोली आता एक ॲड्रेस विचारत त्या ॲड्रेसवरती ती पोहोचलेली असते. त्याचबरोबर इथे आता कोर्टामध्ये सगळेजण जमा झालेले असतात. जज साहेब म्हणत असतात की कुठे आहेत ॲडव्होकेट अबोली शिंदे, कुठे आहेत? तेव्हा अंकुश म्हणत असतो की मॅडम, ॲडव्होकेट अबोली शिंदे यांना थोडासा उशीर होणार आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात, का उशीर होणार आहे? त्यांना इथे वेळेवरती येता येत नाही का? आता कुठले पुरावे आणि साक्षीदार आणायला गेलेत ते? तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की कोर्टाचा वेळ वाया घालवतायत अबोली मॅडम. हे ठीक आहे, मला त्यांचं आता काही बोलायचं नाही आहे. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की संजीवनी साठे, तुम्ही आता इथे तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट द्या आणि नार्को टेस्टचे रिपोर्ट काय आलेत ते सुद्धा कोर्टामध्ये सादर करा. तेव्हा इकडे आता शिवांगी शांतपणे बसलेली असते. नक्की शिवांगीच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी चालू असतं. त्याचबरोबर इथे आता संजीवनी साठे म्हणत असतात की मला असं वाटतं जज साहेब की इथे ॲडव्होकेट अबोली शिंदे यांच्याकडे आता कुठला साक्षीदार आणि पुरावा उरलेलाच नाही आहे, म्हणून कदाचित त्या कोर्टमध्ये आल्या नसतील. आणि त्याचबरोबर इथे आता नार्को टेस्टचा रिपोर्टसुद्धा कोर्टामध्ये सादर केलेला असतो आणि संजीवनी साठे म्हणत असतात की मॅडम बघा हा रिपोर्ट, याच्यामध्ये काहीही सिद्ध झालेलं नाही आहे. उगाचच इथे अबोली मॅडम यांनी कोर्टाचा वेळ वाया घालवला आहे. आणि त्याचबरोबर इथे आता त्या कोर्टामध्ये हजरसुद्धा झालेल्या नाही आहेत. या टेस्टमध्ये हे दिसून येतं की शिवांगी जे काही बोलली ते सगळं खरं आहे. ती म्हणते की मी खून केलेले नाही आहेत, पण त्यांनीच कबुली जबाब दिला आहे की त्यांनीच समृद्धी नावाच्या मुलींचे खून केलेत म्हणून. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात की त्या रिपोर्टमध्ये काही सिद्ध झालेलं नाही आहे. शिवांगीमध्ये कुठल्याच दोन पर्सनॅलिटी नाही आहेत, ती एकच आहे शिवांगी. आणि ती म्हणते की हे खून मी केलेले नाही आहेत, पण तिनेच केलेले आहेत. हे पुरावे देऊन सिद्धसुद्धा केले आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतः कबुली जबाबसुद्धा दिला आहे. तेव्हा इथे आता संजीवनी साठे यांचा निर्णय ऐकल्यानंतर ॲडव्होकेट अबोली शिंदे अजून का आल्या नाहीत म्हणून जज साहेब म्हणत असतात की त्यांना अजून किती वेळ लागणार आहे? त्या जर येणार नसतील तर मला निर्णय द्यायला. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की अबोली मॅडम कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत आणि त्याचबरोबर कोर्टाचा अपमानसुद्धा करतायत. तर इथे आता जे काही पुरावे सादर केलेत त्याच्यावरून निकाल जाहीर करते. तेव्हा इकडे अबोली येते आणि म्हणते, सॉरी मॅडम, मला यायला उशीर झाला, खरंच सॉरी. तेव्हा जज साहेब म्हणतात, तुम्ही कोर्टाचा अपमान करताय, कळते का तुम्हाला? तेव्हा इथे अबोली म्हणते की मॅडम, त्यासाठी मी हात जोडून तुमची माफी मागते, पण मला आता थोडा वेळ द्या. मी एका ठिकाणी गेले होते, तिथे जाणं खूप गरजेचं होतं, म्हणून यायला उशीर झाला. त्यासाठी मी कोर्टाची हात जोडून माफी मागते. तेव्हा जज साहेब म्हणतात की आता मी निकाल देणार आहे, आता मी कोणाचं काही ऐकणार नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते की जज साहेब ठीक आहे, तुम्हाला जो काही निर्णय द्यायचा आहे ना तुम्ही द्या, माझं काहीही म्हणणं नाही आहे. पण मॅडम, तुम्ही कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी मला शिवांगीला थोडे प्रश्न विचारायचे आहेत मॅडम. तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत? तेव्हा अबोली म्हणते, प्लीज मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात, ठीक आहे, विचारा काय प्रश्न विचारायचे आहेत ते. तेव्हा अबोली म्हणत असते की शिवांगी, तुझं नाव काय?
तेव्हा शिवांगी म्हणते की माझं नाव शिवांगी. तेव्हा अबोली म्हणते की पूर्ण नाव. तेव्हा इथे शिवांगी म्हणते अगं आता तेच काय विचारतेस, सांगितलं आहे ना मी एकदा. तेव्हा अबोली म्हणते विचारलं ना तुला, सांग तुझं पूर्ण नाव काय आहे. तेव्हा शिवांगी म्हणते की माझं पूर्ण नाव शिवांगी खडसे. तेव्हा अबोली म्हणते की तुझ्या बहिणीचं नाव काय आहे. तेव्हा ती म्हणते की समृद्धी. तेव्हा अबोली तिला विचारते की तुझ्या गावचं नाव काय आहे. तेव्हा शिवांगी म्हणते अगं तुला तर मी सांगितलं आहे ना, मग ते का विचारतेस. तेव्हा अबोली म्हणते सांग ना एकदा पुन्हा. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते माझ्या गावचं नाव बीड. तेव्हा ती म्हणते खरोखर तू बीडमध्येच राहतेस का. तेव्हा शिवांगी म्हणते हो मी बीडमध्येच राहते. तेव्हा ती म्हणते अच्छा म्हणजे प्रॉपर बीडमध्ये शहरात राहतेस तू. तेव्हा शिवांगी म्हणते अगदी बरोबर. तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की अबोली मॅडम हे सगळं काय चाललं आहे, तुम्ही आता तेच का पुन्हा विचारताय. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मॅडम मला फक्त थोडे प्रश्न विचारू द्या प्लीज, मला आता खरं काय आहे ते कोर्टामध्ये सिद्ध करायचं आहे. तेव्हा तुम्ही मला फक्त 5 मिनटं द्या. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की शिवांगी तू वाघ आहेस ना. तेव्हा शिवांगी तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा अबोली म्हणत असते की शिवांगी तूच वाघ आहेस, बरोबर बोलते की नाही मी. तेव्हा शिवांगी म्हणते हे काय बोलतेस, तुम्ही वाघ नाही आहे. तेव्हा इथे अबोली तिच्या आता जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते की शिवांगी गप्प बस तू, आज तुझा खरा चेहरा काय आहे ना ते कोर्टामध्ये मी सगळ्यांसमोर आणणार आहे, कळलं तुला. शिवांगी आत्तापर्यंत तू माझ्याबरोबर फक्त खोटं बोलत आलीस, कळते का तुला. तू पहिल्यांदा कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलंस, तू म्हणालीस की एक मुलगा तुला बोलवायला आला आणि तू त्याच्या मागोमाग गेलीस, त्यानंतरचं तुला काय आठवत नाही आहे. नंतर तू म्हणालीस की तिथे कुठला लहान मुलगा नव्हताच, तू घाबरली होतीस म्हणून तू खोटं बोललीस, बरोबर की नाही. म्हणजे स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत तू एकसुद्धा खरं स्टेटमेंट दिलेलं नाही आहेस, तुला कळलं ना. तुझ्या डोक्याला मार लागला, तू खाली पडलीस, तू बेशुद्ध झालीस, मग तुझ्या अंगावरती वाघाचे कपडे घातले गेले, तू पळून जात होतीस. तू काय नाही सांगितलंस गं मला. सगळं आत्तापर्यंत जे काही सांगितलंस ना ते खोटंच सांगितलंस. इतके वेळा तुला विचारलं की खरं काय ते सांग, खरं काय ते सांग, पण तू माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्यास. मला काही खरं नाही सांगितलंस तू. इथे सगळेजण तुझ्या विरोधात होते. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात की जज साहेब हे सगळं काय चाललं आहे, आता निकाल द्यायच्या वेळेला अबोली मॅडम हे काय करतायत. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब मला सत्य फक्त बाहेर आणायचं आहे, बाकी काही नाही. उशिरा का होईना पण मला तुम्ही थोडी संधी द्यावी असं मला वाटतंय. इथे आता मला कोर्टामध्ये जज साहेब अधिकारी यांना बोलवायचं आहे, प्लीज मला एकदा संधी द्या. मला इथे शिवांगीचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे. तीच वाघ आहे असं तिने कोर्टामध्ये सांगितलं होतं, तिने समृद्धी नावाच्या मुलींना मारले. तेव्हा इथे शिवांगी म्हणते नाही असं नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते असं कसं, तूच म्हणाली होतीस ना की तूच हे खून केलेस म्हणून, तू शिवांगी नावाच्या मुलींना मारलेस. तेव्हा आता सगळ्यांना हेच वाटतंय की तूच वाघ आहेस म्हणून, आणि हे तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलेस. तेव्हा इथे आता जज साहेबांना सुद्धा विटनेस बॉक्समध्ये येण्याची तिने विनंती केलेली असते आणि अबोलीला प्रश्न विचारण्यासाठी परवानगीसुद्धा देण्यात आलेली असते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की जज साहेब तुम्ही प्लीज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही ह्या मुलीला ओळखता का. तेव्हा जज साहेब म्हणतात हो मी ह्या मुलीला ओळखतो, हिचं नाव शिवांगी आहे. तेव्हा अबोली म्हणते कसं काय ओळखता तुम्ही. तेव्हा जज साहेब म्हणतात कारण ही माझ्या इथे काम करत होती. तेव्हा अबोली म्हणते कसलं काम. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की माझ्या मुलीला समृद्धीला सांभाळणं, तिची काळजी घेणं, तिला काही हवं नको ते बघणं, हे सगळं ही मुलगी बघायची. तेव्हा अबोली म्हणते हिच्याबद्दल अजून तुम्हाला काय जाणवलं जेव्हा ती तुमच्या इथे काम करायची. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की ही मनोरुग्ण आहे, मधीच म्हणायची की मी वाघ आहे आणि माझे वडील म्हणत होते की मी वाघ आहे म्हणून, असं ती मध्येच बोलायची आणि त्यासाठीच तिला मी कामावरून सुद्धा काढून टाकलं होतं. ती माझ्या मुलीची समृद्धीची काळजी घ्यायची. तेव्हा शिवांगी म्हणते हे सगळं खोटं आहे अबोली, हे सगळं खोटं आहे. तेव्हा अबोली तिला म्हणते की 1 मिनिट गप्प बस, आता काहीही बोलू नकोस. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली म्हणत असते की शिवांगी तूच खुनी आहेस, तू समृद्धी नावाच्या मुलींना मारलेस, तूच वाघ आहेस, तूच खरी गुन्हेगार आहेस. तेव्हा इथे शिवांगीला आता खूप जास्त राग येतो. ती म्हणत असते नाही मी काही नाही केले आणि त्यानंतरला ती इथे आता संपूर्ण विटनेस बॉक्स जिथे ती उभी राहिलेली असते सगळं तोडून फोडून टाकते. सगळं ती ढकलत्याने म्हणते की हां बरोबर बोलीस तू, मीच वाघ आहे आणि मीच त्या समृद्धी नावाच्या मुलीला मारले, कळलं का तुला. आणि आता अबोली मी तुला सोडणार नाही आहे, तुझा जीव घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं म्हणून इथे आता शिवांगी अबोलीवरती अटॅक करते, अबोलीला मारण्यासाठी प्रयत्न करते. तेव्हा अंकुश म्हणतो शिवांगी अबोलीला सोड,
तेव्हा इथे समृद्धीसुद्धा आलेली असते. समृद्धी म्हणजे जयसाहेबांची मुलगी आणि तीसुद्धा कोर्टामध्ये हे सांगते की शिवांगी एक मनोरुग्ण आहे. हे तिच्या वागण्यावरून प्रेक्षकांनो आता सिद्ध होणार असतं.